आणि आर्थिक घडामोडींचे विश्लेषक अभ्यासक राजेश हट्टंगडी सर आपल्या सोबत आहेत। राजेश सर, अशा परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदारांनी काय करायचं आता? नॉर्मली या सर्व सिच्युएशन मध्ये काय आहे की ज्यांचे इन्व्हेस्टमेंट मध्ये आहेत त्यांनी एवढं जास्त काही घसरून बघितलेले नाही आहे, जास्त काही लॉसेस बघितलेले नाही आहेत। पण ज्यांचे जे इन्व्हेस्टमेंट आहेत जे डायरेक्ट इक्विटीमध्ये ज्यांनी केलेले आहेत किंवा जे जास्त ट्रेडिंगवर अवलंबून राहतात त्यांच्यासाठी हा जरा धोक्याचा जरा वेळ आहे। तर त्यांनी थोडंसं सावध राहायला पाहिजे। पण एक गोष्ट ह्याच्यामध्ये हे बघायला पाहिजे की जेव्हा पण काही असं वादळ आलं तर आंबे पडले खाली तर मग आपण करणार काय? वादळाला तर आपण थांबवू नाही शकणार, पण आंबे जे पडलेले आहेत ते सगळे काय पिकअप करा आणि एन्जॉय करा। हा वेळ जो आहे हा वेळ थांबून थोडंसं जरा धीर घेणं आहे। याच्यामध्ये मी नॉर्मली सगळ्या आमच्या क्लायंट्सना सांगतो की जेव्हा वादळ येतं तेव्हा घर बनवू नका, थोडं थांबा, वादळ पण थांबेल त्यानंतर मग तुमची सुरुवात करा। इट इज बेसिकली अ टाइम टू वेट अँड वॉच। यावर आता काहीही करणं हे जास्त धोकादायक आहे। दॅट इज आवर पर्टिक्युलर सजेशन टू ऑल द पीपल हु आर इनटू इक्विटी इन्व्हेस्टमेंट। आपण राजेश सर, झालं आता सगळं संपलं अशा पद्धतीची भावना सध्या गुंतवणूकदारांमध्ये दिसते। खरंच तसं आहे का की तुम्ही परिस्थिती सुधरेल याबद्दल आशावादी आहात? आशावादी राहणं हे गरजेचं आहे, एस्पेशली जेव्हा आपण इक्विटी मार्केट्समध्ये उतरतो गुंतवणूक करण्यासाठी। वी हॅव ऑलवेज गॉट टू बी पॉझिटिव्ह अँड ऑप्टिमिस्टिक, नाहीतर मग आपण गुंतवणूक का करणार या मार्केटमध्ये, राईट? पण ह्या सध्या संदर्भात सगळ्याच्या सिच्युएशन मध्ये थोडंफार वेट अँड वॉच करणं हे जास्त गरजेचं आहे, राईट? आता काही म्हणजे धाडस करून म्हणजे हिरोगिरी करणं ह्याच्यामध्ये काही मजा नाही। जस्ट वेट अँड वॉच, दिस पर्टिक्युलर टाइम ऑल्सो विल गो। ठीक आहे राजेश सर, एक शेवटचा प्रश्न की मार्केट ज्या पद्धतीनं रिॲक्ट करत आहे, भारतासाठी टॅरिफ धोरण तितकंच धोकादायक आहे की मार्केट थोडंसं ओव्हर रिॲक्ट करत आहे? मार्केट थोडंसं ओव्हर रिॲक्ट करत आहे माझ्या मते तरी। अकॉर्डिंग टू मी जे काही होत आहे सगळ्या दुनियात, बेसिकली ह्याच्यामध्ये मला तर वाटतं इंडिया इज ॲट अ व्हेरी व्हेरी गुड पोझिशन। कारण आपले सगळ्या कंट्रीज बरोबर रिलेशन्स हे खूप चांगले आहेत, इकॉनॉमिक रिलेशन्स खूप चांगले आहेत। जस्ट बिकॉज ऑफ वन कंट्री डुईंग समथिंग, आता कसं आहे की अनसर्टन्टी आहे सगळ्या मार्केट्समध्ये। दॅर विल बी अ लिटल बिट ऑफ अन करेक्शन इन ईच अँड एव्हरी मार्केट। सगळेजण आपापले बघणार की आपल्याला कोणाबरोबर जास्त काही बिझनेस वाढवायचा आहे, कुठे कमी करायचं आहे, कुठे टॅरिफ लागणार, कुठे नाही लागणार, कुठचे इकॉनॉमिक मार्केट आपल्याला चांगले आहेत। यानंतर थोडंसं रिसेट होणारच आहे मार्केट, आणि त्या सिच्युएशन मध्ये इंडिया इज ॲट अ व्हेरी व्हेरी गुड पोझिशन। सो बिलीव्ह मी, आता जी काही लोक ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत, गुंतवणूक करून बसलेले आहेत, त्यांनी आता वेट अँड वॉच करा थोडंफार, and then I am sure markets will perform in such a way that it will surprise everybody. Okay. Indian investors will be surprised very very positively. That is माझा तरी मत तसं आहे। ओके राजेश सर, एक शेवटचा प्रश्न की जेव्हा ट्रम्प यांनी टॅरिफ अनाउन्स केलं त्यानंतर पुढचे 2 दिवस भारतीय शेअर बाजार हा सकारात्मक होता आणि त्यात तेजी बघायला मिळत होती, आणि आज सोमवारी अचानक काय झालं शुक्रवारी आणि सोमवारी की त्याच्यानंतर बाजार रिॲक्ट करायला लागला? बेसिकली कसं आहे की दॅर इज नॉट अ कन्सिस्टन्सी। ट्रम्प साहेबांकडनं फक्त एकच कन्सिस्टन्सी आहे, दॅट ही इज नॉट कन्सिस्टंट विथ वॉट एव्हर दॅट ही इज कमिंग आउट विथ। तर त्याच्यामध्ये कसं आहे की ते आज एक म्हणतात, उद्या अजून काहीतरी येणार, परवा काहीतरी अजून येणार, राईट? तर ती कन्सिस्टन्सी आहे त्यांच्यामध्ये, पण ते काय बोलणार आहेत, ते काय घेऊन येणार आहेत टेबलवर, ते कोणाला काय सांगता येत नाही। त्याच्यामुळे हे नर्वसनेस आहे आणि ओव्हर रिॲक्ट करतो आहोत आपण। कारण सगळेजण म्हणजे देशातला सर्वात म्हणजे फुल ग्लोब मधल्या सर्वात मोठ्या देशाबरोबर ट्रेड हे करतच आहे, राईट? एवढे वर्षानुवर्ष आपण ट्रेड करत आहोत। ऑब्व्हियसली दॅर इज गोइंग टू बी डिस्पॅरिटी की ज्यांनी 100 रुपये एक्सपोर्ट केला आणि आपण फक्त 20 रुपये एक्सपोर्ट केला, तसं तर असणारच आहे। पण ते रिसेट होणार, आणि ते रिसेट व्हायला थोडंफार टाइम द्यावा लागेल। त्यामुळे इन्व्हेस्टर्सना आता तरी सध्या वेट अँड वॉच आहे, काहीही ऍक्शन्स घेऊ नका, डोंट बुक युअर लॉसेस वगैरे असं काही करू नका, रिमेन इन्व्हेस्टेड, दिस टाइम ऑल्सो विल गो। ओके, म्हणजे पॅनिक होऊन कुठली विक्री करू नका आणि ग्रीडीहून एकदम खरेदी करण्याची पण ही वेळ नाहीये। त्यामध्ये कसं आहे की जेव्हा आपण डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतो तिकडे स्टॉक सिलेक्शन हा खूप महत्वाचा पडतो। त्याऐवजी तुम्ही म्युच्युअल फंडच्या फंड मॅनेजरकडे तुम्ही पैसे सोपवा, दे विल डू अ बेटर जॉब बिकॉज दे अंडरस्टँड द मार्केट मच बेटर देन यू अँड मी। करेक्ट। धन्यवाद सर आपल्या महत्त्वाच्या विश्लेषणाबद्दल, आणि तुमच्या सगळ्या विश्लेषणामधून बराच धीर मिळाला असेल।